नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजेच आपण त्याला जात वैधता प्रमाणपत्र म्हणतो. हे प्रमाणपत्र तुम्ही घरबसल्या ऑनलाईन फॉर्म भरून काढू शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि 100 रुपयाचं त्याचं पेमेंट करायचं आहे. तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. तर सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स सांगतो की कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. यापैकी जे तुम्हाला कंपल्सरी आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील. बाकी डॉक्युमेंट नसले तरी या ठिकाणी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. या PDF लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथून तुम्ही हे डॉक्युमेंट्सची PDF डाउनलोड करू शकता. आता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी अशा प्रकारे तुम्हाला गुगलवर सर्च करा. या ठिकाणी बघा, मी कास्ट व्हॅलिडिटी म्हणून गुगलवरती सर्च करतो आणि सर्च केल्यानंतर खूप सारे ऑप्शन तुमच्यासमोर येतील. त्यापैकी या ठिकाणी आपल्याला 1 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर मी या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी असं सर्च करतो. बघा, अशा प्रकारे सर्च केल्यानंतर आलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. यापैकी 1 नंबरचंच ऑप्शन आहे. या ऑप्शनवरती तुम्हाला CCVIS यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर हे पोर्टल तुमच्यासमोर ओपन होईल. आता या ठिकाणी जर तुम्ही अगोदरच लॉग इन ID पासवर्ड तयार केला असाल तर युजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन करा, नसेल तर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. तर आपण नवीन रजिस्ट्रेशन करतो आहे. आता अगोदर या ठिकाणी श्रीमती काय जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं. तर मी या ठिकाणी निवडून घेतो. नंतर फर्स्ट नेम ठिकाणी या ठिकाणी अर्जदाराचं पहिलं नाव टाकायचं आहे. मिडल नेममध्ये अर्जदाराच्या वडिलाचं नाव आणि लास्ट नेममध्ये अर्जदाराचं आडनाव. अशा प्रकारे नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव या पद्धतीने तुमचं नाव व्यवस्थित टाकून घ्या अर्जदाराचं, ज्यांना कास्ट व्हॅलिडिटी काढायची असेल त्यांचं. नंतर बघा, जेंडर विचारलं आहे. मेल फिमेल काय जे जेंडर असेल ते जेंडर निवडा. ईमेल ID या ठिकाणी अर्जदाराचं ईमेल ID, मोबाईल नंबर दोन्हीसुद्धा टाकायचं आणि सेंड OTP टाकून या ठिकाणी दोन्ही व्हेरीफाय करून घ्यायचं. बघा, मी दोन्हीसुद्धा व्हेरीफाय करून घेतले. आता या ठिकाणी युजर नेम आलेला आहे. युजर नेम तुमचं ईमेल ID तुमचा युजर नेम असणार आहे. पासवर्ड टाका, एक पासवर्ड pass@123 या फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे. नंतर कॅप्चा कोड दिला, हा कॅप्चा कोड टाकायचा आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघू शकता आता या ठिकाणी आपला युजर नेम आणि पासवर्ड दोन्हीसुद्धा क्रिएट झाले. हा कॅप्चा कोड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. दोन्हीसुद्धा इन्फॉर्मेशन भरलेली आहे. आता बघा, या ठिकाणी वेलकम आलेलं आहे. तुमचं अकाउंट या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे. टर्म्स अँड कंडिशन आहे, त्या व्यवस्थित वाचून घ्या कशा प्रकारे आहे तर, आणि आय ॲग्री करायचं आणि प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करा. आता टाईप ऑफ ॲप्लिकेशन तुम्हाला कशासाठी काढायची व्हॅलिडिटी, एज्युकेशन, इलेक्शन, सर्व्हिससाठी, नोकरीसाठी किंवा अदर. तर आपल्याला एज्युकेशनसाठी काढायची म्हणून मी एज्युकेशन सिलेक्ट करतो. आता खाली बघा, पर्पज ऑफ स्क्रुनिटी खाली एक ऑप्शन आलेला आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला मग कशासाठी पाहिजे, 10वी 12वी की कशासाठी आहे तुमचं ते ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं. तर आपल्याला या ठिकाणी एज्युकेशन आफ्टर X2 म्हणजेच काय तर 10वी आणि 12वी यासाठी पाहिजे. नंतर बघा, या ठिकाणी क्वालिफिकेशन विचारलं आहे. डिप्लोमा आहे, ग्रॅज्युएशन आहे, PG आहे, पोस्ट ग्रॅज्युएट किंवा बिलो 12th. तर आपलं या ठिकाणी बिलो 12th आहे म्हणून मी बिलो 12th सिलेक्ट करतो आणि सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर बघू शकता आपल्याला या ठिकाणी आता ॲप्लिकंट ॲड्रेस, ॲप्लिकंट एज्युकेशन डिटेल, फॅमिली, मायग्रेशन, नंतर फॅमिली कास्ट आणि अपलोड डॉक्युमेंट या पद्धतीने आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आता सर्वप्रथम तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन भरून घेते. आता या ठिकाणी सिंगल आहे की मॅरिड आहे की डायव्हर्स आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ॲप्लिकंट नेम ॲज पर कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेटवर तुमचं जसं नाव असेल त्या पद्धतीने नाव टाका. जर आडनाव अगोदर असेल तर आडनाव टाका, तुमचं नाव अगोदर असेल तर तुमचं नाव टाका. कास्ट सर्टिफिकेटवरून जसं नाव आहे त्याच पद्धतीने टाका. नंतर आधार कार्ड नंबर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर द्यायचा आहे. डेट ऑफ बर्थ द्यायची तुमची. नंतर बर्थ प्लेस, कोणत्या ठिकाणी तुमचा जन्म झाला आहे ते द्यायचं आहे. नंतर कॅटेगरी ऑफ अपलाइड, कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही हा फॉर्म भरत आहात तर ते द्यायचं. समजा या ठिकाणी मी OBC निवडतो, अदर बॅकवर्ड क्लासेस. तुमची जी कॅटेगरी असेल ती तुम्ही निवडा. मी जस्ट एक्झाम्पल निवडलं.
नंतर त्यामध्ये तुमची सब कॅटेगरी कोणती ते या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं आहे। नंतर बघा ॲप्लिकंट कास्ट सर्टिफिकेट नंबर, तर या ठिकाणी ॲप्लिकंटचा कास्ट सर्टिफिकेट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। कास्ट सर्टिफिकेट इश्यू डेट, कोणत्या तारखेला तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलं आहे ती डेटसुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायची। नंतर बघू शकता या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट इश्यू डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे। नंतर कोणी इश्यू केलं आहे ते सब डिव्हिजनल ऑफिसर आहे की कोणी, त्यांचं नाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, ते कास्ट सर्टिफिकेटवर तुमच्या असतं त्या पद्धतीने। नंतर बघा खाली या ठिकाणी डॉक्युमेंट ऑफ कास्ट सर्टिफिकेट ऑब्टेन फ्रॉम कंपनी ऑथॉरिटी, या ठिकाणी बघू शकता तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढताना कोणते डॉक्युमेंट दिले होते ते या ठिकाणी तुम्हाला जोडायचे। आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही जे दिले असेल त्याला या ठिकाणी टिक करा। समजा मी बोनाफाईड दिली किंवा मग मी ॲफिडेविट दिलं आहे किंवा या ठिकाणी मी समजा 8 दिला आहे किंवा तुम्ही 7/12 दिला आहे, सेल्फ डिक्लेरेशन दिलं आहे, वडिलांची TC दिली, काय जे दिलं असेल, कोटर बुकाची नक्कल दिली असेल किंवा रेशन कार्ड दिलं असेल, त्या वरती बघायचं आहे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती, त्यावरती डॉक्युमेंटची लिस्ट असते, त्या पद्धतीने तुमचे या ठिकाणी डॉक्युमेंट, जर मी कास्ट सर्टिफिकेट जोडलं आहे, बोनाफाईड जोडलेलं आहे, कोटर बुकाची नक्कल, रेशन कार्ड, ॲफिडेविट, तुमचे जेवढे असतील त्या ठिकाणी निवडायचे आहेत। त्या ठिकाणी यामध्ये जर तुम्ही दिलेलं एखादं डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही अदर सिलेक्ट करा। तर मी या ठिकाणी निवडून घेतो। या ठिकाणी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने निवडून घ्या। निवडल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अदर सिलेक्ट करा नसेल तर। आता या ठिकाणी दुसरा एक ऑप्शन तुम्हाला खाली आलेला आहे, या ठिकाणी करायचं की मदर टंग, या ठिकाणी मराठी लँग्वेज आपल्याला सिलेक्ट करायची। मी मराठी सिलेक्ट करतो। रिजनल डायलेक्ट, या ठिकाणी तुमची मातृभाषासुद्धा तुम्हाला या ठिकाणी टाकायची किंवा लोकल लँग्वेज तुमची जी असेल तुम्ही या ठिकाणी टाकू शकता। तर मी मराठी टाकतो। गॉड किंवा गॉडनेस नेम, तर या ठिकाणी काय करायचं आहे, तुमचं जे दैवत असेल, कुलदैवत असेल त्यांचं नाव टाकायचं आहे किंवा तुमच्या गावातील कोणतंही मंदिर असेल त्या मंदिराचं नाव टाकायचं। तुमचं जे कुलदैवत असेल, कुलदैवत तेच तुम्ही टाका। तर या ठिकाणी समजा मी एक फॉर एक्झाम्पलसाठी टाकून घेतो। नंतर खाली बघा अशा पद्धतीने टाकल्यानंतर खाली बघू शकता तुम्ही रिजनल व्यवस्थित टाकायचं आहे, मदर टंग व्यवस्थित टाका। सरनेम विचारले तर या सरनेम 5 सरनेम तुमच्या नातेवाईकांचे द्यायचे आहेत। सरनेम 1, सरनेम 2, सरनेम 3, सरनेम 4, अशा प्रकारे 5 नातेवाईकांचे आडनाव तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आणि सेव्ह अँड कंटिन्यू करायचं। तरी मी या ठिकाणी 5 नातेवाईकांचे आडनाव देतो। नंतर बघा ॲप्लिकंट ॲड्रेस, ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2, नंतर या ठिकाणी कंट्री, जिथे रेड स्टार दिसते ते कंपल्सरी द्यायचे। नंतर मग तुमचं स्टेट असेल, तुमचा डिस्ट्रिक्ट असेल, तुमचा पिनकोड असेल, या टाकण्यात कुठेही चूक होऊ देऊ नका मित्रांनो, व्यवस्थित टाका। नंतर या ठिकाणी विचारलं आहे सिन्स वेन ॲप्लिकंट, या ठिकाणी तुम्ही केव्हापासून राहत असाल, इथे तुम्ही एकतर जन्माचं वर्ष निवडा किंवा तुमचे पूर्वज जेव्हापासून राहत असाल। समजा मी या ठिकाणी डायरेक्टली 1948 निवडतो, ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी निवडू शकता। तुम्ही केव्हापासून राहतात तिथं ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्या। नंतर बघा हाच तुमचा कायमचा पत्ता आहे का विचारला आहे, तर यस परमनंट ॲड्रेस हाच आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू करा। वेगळा असेल तर तुम्ही नो करा आणि तो ॲड्रेस टाका। नंतर बघा ॲप्लिकंट एज्युकेशन डिटेल्स, आता सर्वप्रथम या ठिकाणी प्रायमरी, सेकंडरी अशा पद्धतीने द्यायचं, तर मी या ठिकाणी प्रायमरी देतो। प्रायमरीवर क्लिक करा। नंतर मग तुमचं प्रायमरी एज्युकेशन जिथं झालं असेल, नेम ऑफ द एज्युकेशनल इन्स्टिट्यूट अँड ॲड्रेस, प्रायमरी शाळेचं नाव टाकायचं आहे आणि तेथील तुम्हाला ॲड्रेस द्यायचा आहे। नंतर इयर फॉर्म, केव्हा तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे त्या ॲडमिशनचं वर्ष टाका। इयर 2, कुठपर्यंत तुम्ही त्या प्रायमरी शाळेमध्ये होतात ते शाळेचं या ठिकाणी वर्ष टाकायचं आहे। व्यवस्थित नाव, ॲड्रेस टाका, केव्हापासून ॲडमिशन घेतलं आहे, कुठपर्यंत त्या शाळेत होतात ते टाका। नंतर खाली बघा कॅटेगरी मेन्शन इन एज्युकेशनल बोर्ड, म्हणजेच काय तर तुमच्या एज्युकेशनल बोर्डवर तुमची कोणती कॅटेगरी मेन्शन आहे ते या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं आहे। तर मी समजा या ठिकाणी OBC निवडून घेतो। नंतर बघा OBCमध्ये कास्ट मेन्शन, या ठिकाणी कोणती कास्ट आहे तुमची ती कास्ट समोर निवडून घ्या। नंतर तुमची प्रायमरी कंप्लीट आहे की इन प्रोग्रेस, तर आपली यस कंप्लीट आहे म्हणून मी कंप्लीट निवडतो आणि ॲड ऑप्शनवरती क्लिक करतो। खाली बघू शकता तुम्ही दिलेली प्रायमरी एज्युकेशनची डिटेल्स या ठिकाणी आलेली आहे। याला एडिट करू शकता किंवा काढून जर टाकायचं असेल तर रिमूव्ह करा। तर बरोबर आहे म्हणून मी या ठिकाणी काही करत नाही। परत आता याच पद्धतीने सेकंडरीचे टाकायचे, सेकंडरी सिलेक्ट करा। परत नेम ऑफ द एज्युकेशनल इन्स्टिट्यूट अँड ॲड्रेस, या ठिकाणी काय करायचं आहे तुमच्या शाळेचं नाव किंवा इन्स्टिट्यूटचं नाव आणि ॲड्रेस टाकायचं कुठली तर।
समजा झेडपी हायस्कूल कुठलं आहे ते अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता. इयर फॉर्म केव्हा तुम्ही या ठिकाणी सेकंडरीला ॲडमिशन घेतलं आहे, नंतर कुठपर्यंत तुम्ही त्या शाळेत होतात ते, नंतर कॅटेगरी कोणती त्या ठिकाणी मेन्शन केलेली, वरील जसं टाकलं त्याच पद्धतीने यामध्ये खाली कॅटेगरी कोणती, यामध्ये सर्व कॅटेगरी तुमची कॅटेगरी व्यवस्थित निवडायची. फक्त एज्युकेशन तुमचं कंप्लीट आहे की इन प्रोग्रेस आहे, तर आपलं कंप्लीट आहे म्हणून मी परत ॲड करून घेतो. अशा पद्धतीने तुम्ही ॲड होत चाललेलं आहे बघा. प्रायमरी झालं, सेकंडरी झालं, आणखीन जर तुम्हाला काही ॲड करायचं असलं तर आणखीनसुद्धा करू शकता. आता मी समजा या ठिकाणी आणखीन ॲड करतो, परत या ठिकाणी यायचं आहे कॉलेज एज्युकेशन सिलेक्ट करतो. परत मग तुमच्या कॉलेजचं नाव आणि ॲड्रेस टाका. कॉलेजचं नाव ॲड्रेस टाकल्यानंतर इयर फॉर्म कोणत्या वर्षी तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घेतलं ते वर्ष निवडा. इयर 2 कुठपर्यंत तुम्ही त्या कॉलेजला होतात ते वर्षसुद्धा या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं. व्यवस्थित एकदा निवडून घ्या. निवडल्यानंतर कॅटेगरी मेन्शन इन एज्युकेशनल बोर्ड, तुमच्या एज्युकेशनल बोर्डवर तुमची कोणती कॅटेगरी आहे तर या ठिकाणी ती कॅटेगरी तुम्ही निवडून घ्यायची. तर मी कॅटेगरी या ठिकाणी निवडतो. व्यवस्थित कॅटेगरी निवडा. जी कॅटेगरी तुमची असेल तीच कॅटेगरी निवडायची. नंतर कास्ट मेन्शन इन एज्युकेशनल बोर्ड, परत कोणती कास्ट तुमच्या या ठिकाणी मेन्शन आहे एज्युकेशनल बोर्डवर ती कास्ट या ठिकाणी निवडून घ्यायची. नंतर बघा कंप्लीट की इन प्रोग्रेस आहे ते निवडायचं. तर आपलं इन प्रोग्रेस आहे अजून कंप्लीट झालेलं नाही आहे, तर मी या ठिकाणी व्यवस्थित निवडतो आणि ॲड करून घेतो. तुम्हीसुद्धा या पद्धतीने निवडा. यामध्ये काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही. व्यवस्थित फक्त तुम्हाला ही माहिती भरत घ्यायची. सर्व इन्फॉर्मेशन भरली. आता या ठिकाणी आपल्याला 7 कंटिन्यू करायचं. तुमचं जर आणखीन एज्युकेशन असेल तर तुम्ही ॲड करू शकता, नसेल तर 7 कंटिन्यू करा. फॅमिली डिटेल्स द्यायचे. फॅमिली डिटेल्समध्ये आता या ठिकाणी काय करायचं, सर्वप्रथम फादर नेम द्यायचं आहे. तर फादरचं फर्स्ट नेम, तुमच्या वडिलांचं पहिलं नाव, नंतर वडिलांच्या वडिलांचं नाव, नंतर लास्ट नाव, या पद्धतीने तुम्हाला ते टाकायचं. आता ग्रँडफादर, परत तुमच्या आजोबाचं फर्स्ट नेममध्ये आजोबाचं नाव, मिडल नेममध्ये आजोबांच्या वडिलांचं नाव आणि लास्ट नेममध्ये तुमचं आडनाव, या पद्धतीने नाव टाका. परत या ठिकाणी ॲड्रेस द्यायचा आहे. परमनंट ॲड्रेस फादर, तुमच्या वडिलांचा आणि तुमचा ॲड्रेस जवळपास सेम असतो 99%. तो ॲड्रेस तुम्ही या ठिकाणी द्यायचा. जर वेगळा असेल तर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. तर आपला सेम म्हणून मी व्यवस्थित ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2, विलेज कोणतं आहे, नंतर गाव तालुका काय जे असेल व्यवस्थित सर्व निवडा, पिनकोड वगैरे. नंतर फॅमिली या ठिकाणी बघा ऑक्युपेशन विचारलं आहे. फादर ऑक्युपेशन, तुमच्या वडिलांचा व्यवसाय काय, नंतर ऑफिस आहे की बिझनेस आहे ते टाकायचं आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आहे. नंतर इनहेरिटर प्रोफेशन प्रोफेशन ऑफ फॅमिली, तुमच्या फॅमिलीचं प्रोफेशन काय आहे, ॲग्रिकल्चर आहे की सर्व्हिस लाईक आहे. तर आपलं ॲग्रिकल्चर फार्मिंग म्हणून मी फार्मिंग टाकून घेतो. अशा पद्धतीने व्यवस्थित टाकून घ्या. नंतर बघा इज ॲप्लिकंट फादर इन लिटरेचर किंवा लिटरेचर, तुमचे वडील शिकलेले असेल तर यस करायचं, नसेल तर डायरेक्ट या ठिकाणी नो करायचं. तर या ठिकाणी शिकलेले आहेत म्हणून मी यस करतो. परत मग प्रायमरी आहे की सेकंडरी आहे ते टाकायचं आहे. नंतर नेम ऑफ एज्युकेशनल आणि इन्स्टिट्यूट, तुमच्या वडिलांचं सेकंडरी एज्युकेशन कुठं झालं आहे ते शाळेचं नाव आणि तिथलं ॲड्रेस टाकायचं आहे. इयर फॉर्म केव्हा त्यांनी ॲडमिशन घेतलं होतं ते वर्ष टाका. नंतर इयर 2 कुठपर्यंत तुमचे वडील त्या शाळेमध्ये होते किंवा इन्स्टिट्यूटमध्ये होते ते वर्ष टाका. नंतर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॅटेगरी मेन्शन इन एज्युकेशनल बोर्ड, त्यांची कॅटेगरी त्यावरती कोणती मेन्शन होती तर यस जी असेल ती समजा OBC होती तर OBC. नंतर परत त्यामध्ये सब कॅटेगरी काय होती ते टाकायचं आहे. नंतर बघा सबकास्ट मेन्शन इन एज्युकेशनल बोर्ड, या ठिकाणी ते निवडून घ्यायचं. व्यवस्थित निवडल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता परत तुम्हाला एक ऑप्शन आलं आहे की एज्युकेशन स्टेटस कंप्लीट होतं की इन प्रोग्रेस होतं. तर आपलं इन प्रोग्रेस होतं. या ठिकाणी अशा पद्धतीने टाकून ॲड करून घ्या. तर मी ॲड करून घेतो. बघा या ठिकाणी सेकंडरी एज्युकेशन ॲड झालेलं आहे. तुमचं प्रायमरी असेल तर प्रायमरी टाकू शकता. आपल्याकडे प्रायमरी डिटेल्स नाहीत म्हणून मी सेकंडरी टाकलं आणि सेव्ह अँड कंटिन्यू करतो. आता या ठिकाणी बघा फॅमिली मायग्रेशन डिटेल्स, तुमची या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झाली आहे का, फॅमिली इज मायग्रेटेड टू महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झालं असेल तर यस, नसेल तर नो. नेटिव्ह प्लेस म्हणजे तुमचं मूळ गाव तुम्ही या ठिकाणी समजा मूळ गाव तुम्ही फॅमिली लेफ्ट मूळ गाव सोडलं आहे का, किंवा तुमची मूळ गावामध्ये जमीन आहे का, असेल तर यस करायचं आहे. लँड ऑफ नेटिव्ह प्लेस असेल तर यस करायचं, नसेल तर डायरेक्टली या ठिकाणी नो करायचं. अशा पद्धतीने व्यवस्थित टाकून घ्या. नंतर व्यवस्थित बघू शकता तुम्ही नेम ऑफ रिलेटिव्ह हू रिगार्डिंग, अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता. नसेल तर डायरेक्ट सेव्ह अँड कंटिन्यू करा. आपण कुठेही मायग्रेट वगैरे झालेलं नाही म्हणून मी नो करतो. नंतर फॅमिली कास्ट व्हॅलिडिटी डिटेल्स,
अगोदर या ठिकाणी बघा फॅमिलीची कास्ट व्हॅलिडिटी काढली असेल, मेंबर ऑफ फॅमिली हॅज ऑलरेडी कास्ट व्हॅलिडिटी जर असेल तर यस करा, नसेल तर डायरेक्ट नो करा. आता दुसऱ्या ऑप्शनमध्ये कमिटी टू इन स्टेट ऑफ महाराष्ट्र या अगोदर जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीला ॲप्लाय केलं असेल तर यस करायचं आहे, नसेल तर डायरेक्ट नो राहू द्यायचं. तर आपण या अगोदर नाही केलं आहे. समजा तुम्ही जर अगोदर कास्ट व्हॅलिडिटीचा फॉर्म भरला असेल तर या 2 नंबरच्या ऑप्शनला तुम्हाला यस करायचं आहे. यस केल्यानंतर मग परत तुम्हाला विचारतील तुम्ही केव्हा फॉर्म भरला, कोठे फॉर्म भरला होता, अशा पद्धतीने ती माहिती द्यायची. विच कमिटी कोणती होती, कोणत्या जिल्ह्यामध्ये, कॅटेगरी अप्लाइड कोणती होती, कास्ट कोणती होती, सबकास्ट कोणती होती, कोणत्या डेटला तुम्ही ॲप्लिकेशन केलं आहे, नंतर कमिटी डिसिजन काय होतं, अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं आहे. आपण केलेला नाही म्हणून मी नो करतो आणि सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करतो. आर यू शुअर विचारेल तर ओके करा. आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे. डॉक्युमेंट अपलोड करताना व्यवस्थित बघा, ओरिजिनल डॉक्युमेंट 512 KBच्या आतमध्ये PDF स्वरूपात अपलोड करा. PDF जर कॉम्प्रेस करायची असेल त्याचीसुद्धा वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. कास्ट सर्टिफिकेट सर्वप्रथम अपलोड करायचे 512 KBच्या आतमध्ये PDF. पिकअप फाईलवरती क्लिक करा. कास्ट सर्टिफिकेट तुमचं या ठिकाणी अपलोड करून व्ह्यू करून बघू शकता. त्याच पद्धतीने फॉर्म नंबर 17 अपलोड करा. बघा असा फॉर्म नंबर 17 कशा प्रकारे आहे तर हा सर्व इंग्लिशमध्ये आहे. याचीसुद्धा लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. काय डाटा यामध्ये तुम्हाला मेन्शन करावा लागतो. नंतर बघा ओरिजिनल ॲफिडेविट द्यायचं आहे तुम्हाला फॉर्म नंबर 3चं, ते सुद्धा या ठिकाणी पिकअप फाईल करायचं आहे, ते सुद्धा अपलोड करेल. फॉर्म नंबर 17 आणि फॉर्म नंबर 3 हे तुम्हाला तुमच्या तहसील ऑफिसमध्ये भेटतील. 100च्या स्टॅम्पवर तुम्हाला ते घ्यायचे आहेत. ते सुद्धा तुम्ही फ्यू करून बघायचे. फ्यू अपलोड फाईल बघा, मी फॉर्म नंबर 17 आणि फॉर्म नंबर 3 दोन्हीसुद्धा अपलोड केले. आता मी तुम्हाला फॉर्म नंबर 3 फ्यू करून दाखवतो. या ठिकाणी बघा फ्यू फाईलवर तुम्हाला क्लिक करायचं. फ्यू अपलोड फाईल क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुमचा फॉर्म नंबर 3 असतो. यावरती तुमची वंशावळ दाखवली जाते. व्यवस्थित बघून घ्या. तुमचं व्यवस्थित बनवताना सुद्धा चूक होऊ द्यायची नाही. नंतर फॉर्म नंबर 15 आहे सर्टिफिकेट. या ठिकाणी बघा आता फॉर्म नंबर 15 आहे हे तुम्हाला तुमच्या शाळेतून किंवा कॉलेजमधून भेटतं. ते तुम्हाला ते अपलोड करायचे कवरिंग लेटर आणि फॉर्म नंबर 15. परत या ठिकाणी पिक फाईलवरती क्लिक करायचं आणि अपलोड करून चारीसुद्धा ओरिजिनल डॉक्युमेंट आपले मेन या ठिकाणी मी अपलोड केलेले आहेत. तेच आता तुमचं कॉलेजमधून कशा प्रकारे तुम्हाला कवरिंग लेटर किंवा फॉर्म नंबर 15 असतो ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघून घ्या व्यवस्थित. नंतर बघा हे डॉक्युमेंट अपलोड झालेत. आता आपल्याला अपलोड करायचं आहे ॲप्लिकंट फोटो. नंतर या ठिकाणी बघू शकता ॲप्लिकंट फोटो 50 KBच्या दरम्यान तुम्हाला तो अपलोड करायचा आहे. JPG किंवा JPG स्वरूपात तो अपलोड करायचा. पिकअप फाईलवरती क्लिक करा. 300x400 या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे 50 KBच्या आत. सिग्नेचर ॲप्लिकंट तुमची सिग्नेचर अपलोड करायची JPG किंवा JPEG स्वरूपात 300x400 फॉर्मॅटमध्ये 20 KBच्या आत. या ठिकाणी पिकअप फाईलवरती क्लिक करा. परत तुमची सिग्नेचर अपलोड करा. ॲप्लिकंट पॅरेंट या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांची सिग्नेचर अपलोड करायची 50 KBच्या आतमध्ये JPG किंवा JPEG स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता. या ठिकाणी तुमच्या वडिलांची सिग्नेचर अपलोड, तुमचा फोटो, तुमची सही आणि तुमच्या वडिलांची सही अशा पद्धतीने अपलोड करा. आता या ठिकाणी बघा खाली डॉक्युमेंट अपलोड करा आहे सर्टिफिकेट कॉपी ऑफ बर्थ सर्टिफिकेट ॲप्लिकंट. या ठिकाणी जर तुमचं जन्मदाखला बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर ते या ठिकाणी तुम्ही टिक करायचं आहे आणि ते अपलोड करून घ्यायचं. आपल्याकडे नाही म्हणून मी ते अपलोड करत नाही. सर्टिफिकेट कॉपी ऑफ ॲप्लिकंट फादर प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच काय तर या ठिकाणी तुमच्या वडिलांचा शाळेत सोडायचा प्रायमरीचा प्राथमिकचा दाखला तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तो सर्वांनीच या ठिकाणी अपलोड करा. तो कंपल्सरी आहे तुम्हाला. तर या ठिकाणी टिक करायचं. या बॉक्सला तुम्हाला दिसते बघा सर्टिफिकेट कॉपी ऑफ ॲप्लिकंट फादर प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. तर या बॉक्सला टिक करा. परत या ठिकाणी आलं आहे 2 MB पर्यंत PDF तुम्ही अपलोड करू शकता. PDF अपलोड करून घ्या. फ्यू अपलोड फाईलवरती ती PDF तुम्ही चेक करून बघू शकता. परत त्याच पद्धतीने आता खाली या ठिकाणी दुसरे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे. समजा या ठिकाणी सेकंड बघा सर्टिफिकेट कॉपी ऑफ ॲप्लिकंट प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. तुमचा शाळेत सोडायचा दाखला या ठिकाणी आपल्या ॲप्लिकंटचा अपलोड करायचा, तो सुद्धा अपलोड करून घ्या. नंतर बघा रिलेटिव्ह पॅरेंट्स साईड इन लिटरेस किंवा देन बर्थ सर्टिफिकेट म्हणजेच काय तर या ठिकाणी तुमच्या वडिलांचा पुरावा द्यायचा. मग तुम्ही या ठिकाणी कोटरबुकाची नक्कल देऊ शकता, पेरेपत्रकसुद्धा देऊ शकता. पॅरेंटल साईड म्हणजे वडिलांकडच्या साईडचा तुम्हाला तो अपलोड करायचा. तर मी या ठिकाणी कोटरबुकाची नक्कलच अपलोड करतो. तुम्हीसुद्धा तीच अपलोड करा किंवा पेरेपत्रक अपलोड करा. नंतर बघा
त्या पद्धतीने तुमच्याकडे जेवढे डॉक्युमेंट्स असतील त्या पद्धतीने तुम्ही अपलोड करा. नंतर या ठिकाणी आता समजा अटेस्टेड झेरॉक्स कॉपी ऑफ आयडेंटिटी, तुमच्या कॉलेजचं आयडेंटिटी कार्डची झेरॉक्ससुद्धा या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. ती अपलोड करून द्या किंवा या ठिकाणी बोनाफाईडसुद्धा चालते. नंतर या ठिकाणी तुमची जर का रिलेटिव्हची कोणाची कास्ट सर्टिफिकेट असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता आणि असेल तर टाका आणि सेव्ह आणि कंटिन्यू करा. तर मी सेव्ह करतो. बघा सर्व माहिती तुम्ही भरलेली आलेली, व्यवस्थित बघून घ्या. तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे का तर चेक करा. डॉक्युमेंट्स कोणकोणते जोडलेत, काय व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन दिसते का एकदा बघून घ्या. जर बरोबर असेल तर परत खाली यायचं, या ठिकाणी एक कन्सर्ट आलेला या बॉक्सला टिक करा. कॅप्चा कोड दिलं, कॅप्चा कोड टाका आणि एडिट करायचं असेल तर एडिट करू शकता अजूनही. नसेल जर सर्व माहिती बरोबर असेल तर सबमिट ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. सर्व इन्फॉर्मेशन बरोबर आहे, मी कॅप्चा कोड टाकतो आणि सबमिटवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता परत विचारतील आर यू शुअर, तर फायनल सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा. ॲप्लिकंट पेमेंट डिटेल्स आलेले आहेत, तुमच्या ॲप्लिकंटचं नाव वगैरे, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल काय जे असेल ते व्यवस्थित बघून घ्या आणि मेक पेमेंट ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. तर मी या ठिकाणी मेक पेमेंट करून घेतो. मेक पेमेंटवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर 100 रुपयाचं पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. आता क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड दोन ऑप्शन आहे आपल्याकडे. डेबिट कार्ड सर्वांकडे असतं ATM. नंतर ते व्हिसा आहे की मास्टर आहे की रुपे ते टाकायचं आहे. ते निवडून घ्या. तुमचं जे कार्ड असेल ते कार्ड निवडा आणि या पद्धतीने तुम्हाला त्या कार्डचे डिटेल्स टाकायचे. तुमचं नाव, अकाउंट होल्डर नेम, नंबर वगैरे व्यवस्थित टाकायचं आहे आणि पेमेंट करून घ्या. तुमच्या मोबाईलवरती एक OTP आला आहे, तो OTP टाका आणि मेक पेमेंट ऑप्शनवरती क्लिक करा. बघा तुमचं पेमेंट झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर आला आहे, तो या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुमचं फॉर्मचं आता पेमेंट कंप्लीट झालेलं आहे. परत होमपेजला रिडायरेक्ट होईल. ॲप्लिकेशन स्टेटस या ठिकाणी दिसतं आहे. आता तुम्हाला 2 फॉर्म डाउनलोड करावं लागतात. या ठिकाणी डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करा. आता या ठिकाणी पेमेंटचा फॉर्म आणि ॲप्लिकेशन फॉर्म दोन्हीसुद्धा फॉर्म डाउनलोड करायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या सोबत तुमच्या ऑफिसला या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी न्यायचे आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो तुमचं फॉर्म भरणं आज झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. या ठिकाणी जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर व्हिडिओला कमेंट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, तिथं तुम्ही मेसेज करू शकता. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद.